यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते सातारा जिल्हा परिषदेतील वादाचं प्रकरण। या प्रकरणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल भोसले हे देखील मुख्यमंत्री दालनात दाखल झाले। सातारा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणी या भेटी दरम्यान चर्चेची शक्यता आहे। शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले देखील यावेळी उपस्थित आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे हे दोघेही आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत, काय अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते सध्या ब्रीफिंग घेत आहे आणि त्यांच्या अँटी चेंबरमध्ये सध्या तीनही प्रमुख नेते आहेत ते दाखल झालेले आहेत। सातारा जिल्हा परिषदेदरम्यान झालेल्या वादाची ठिंगी जी आहे ती आता विधिमंडळापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। थोड्या वेळापूर्वीच विधान परिषदेमध्ये साताराचे एसपी तुषार जोशी यांचं उपसभापती नीलम गोरे यांनी निलंबन केलेलं होतं। मात्र जिल्हा परिषदेतील वादावरतून अशा प्रकारे आपापसामध्ये मतभेद करणं योग्य नसल्याचं मत कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगीत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केलेलं होतं। आणि त्यानंतर आता साताराची जबाबदारी असलेले एकंदरीत मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांसोबत साताराचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत अतुल भोसले यांना देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये या चारही नेत्यांमध्ये चर्चा होईल। आता संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील देखील या ठिकाणी हजर झाल्याचं पाहायला मिळतंय। परिणामी भाजप एकंदरीत आता या संदर्भात काय चर्चा करून निर्णय घेत आहे याकडे सर्वांचंच लक्ष असेल, कारण सध्या तरी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड आणि कमालीची नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना आणि मंत्र्यांना आपल्या दालनात बोलवून घेतलेलं आहे। एकाच वेळी विधिमंडळाच्या आता या दोन दालनांमध्ये दोन महत्वाच्या बैठका सुरू आहेत, त्यामुळे दोनही पक्ष आता आपापसामध्ये मिटवण्याची भूमिका घेत आहेत की हा वाद आणखी भडकणार हे पाहणं महत्वाचं असेल। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।